Hello student. In last session we studied natural rubber and vulcanization. Some part from the same point we will study today. Natural rubber first come into the market in early 19th century. It was entirely recovered from wild Hevea brasiliensis trees which usually grow on the bank of Amazon River and its tributaries in South America. आता नॅचरल रबर जो आहे तो कोणापासून मिळवला जातो तर ॲक्च्युली ट्री आहे, त्याचं नाव जे सांगितलेलं आहे ते हेविया ब्रॅसिलन्सिस या ट्रीजपासून नॅचरल रबर आपल्याला मिळतं. आणि या ट्रीज कुठे आहेत तर ॲमेझॉन रिव्हरच्या काठी आहेत आणि त्याच्या काही ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजेच काय त्याच्या उपनद्या आहेत ज्या साऊथ अमेरिकामध्ये आहेत. इथे या ट्रीज बघायला मिळतात. तर आपल्याला नॅचरल रबर हा या ट्रीजपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ठीक आहे. ट्रीजचं नाव काय आहे तर हेविया ब्रॅसिलन्सिस या ट्रीजपासून नॅचरल रबर एक्स्ट्रॅक्ट केला जातो किंवा नॅचरल रबर आपल्याला मिळतो. आता या ट्रीजमध्ये हायड्रोकार्बनचं जे पर्सेंटेज आहे या हेविया ट्रीजमध्ये हे आहे जवळजवळ 35% एवढं हायड्रोकार्बन या ट्रीजमध्ये प्रेझेंट आहे. आणि सध्याचा जो रबरचा जो यूज आहे तो वाढत गेलेला आहे, इन्क्रीज्ड डे बाय डे, अँड ॲट प्रेझेंट इट इज अबाउट 1.5 मिलियन टन्स ऑफ नॅचरल रबर सेंड टू द मार्केट. 1.5 मिलियन टन नॅचरल रबर हे सध्या मार्केटमध्ये येत आहे. मग हा जो याचा म्हणजे याचा यूज वाढल्यामुळे नॅचरल रबरचा जो यूज सध्याचा वाढलेला आहे त्याच्यामुळे हे जे ट्रीजचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा नॅचरल रबरचं जे प्रोडक्शन आहे हे इन्क्रीज झालेलं आहे. तर ॲक्च्युली हा काय आहे किंवा कसा मिळवला जातो नॅचरल रबर. तर या ज्या ट्रीज आहेत कुठल्या हेविया ट्रीज, या हेविया ट्रीजपासून लॅटेक्स कलेक्ट केला जातो. तर लॅटेक्स म्हणजे काय तर लॅटेक्स म्हणजे व्हाईट स्टिकी सबस्टन्स, पांढरा चिकटणारा असा पदार्थ आहे जो की या हेविया ट्रीपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो, कलेक्ट केला जातो. तो कलेक्ट कसा केला जातो तर डीप कट ऑन द बार्क ऑफ दॅट ट्री. म्हणजे त्या ट्रीचं जे काही स्टेम आहे किंवा त्या जे काही खोड आहे किंवा ज्या ब्रँचेस आहे त्याच्यावरती कट केला जातो आणि कट केल्यानंतर त्यातनं तो लॅटेक्स बाहेर पडतो. आता हा लॅटेक्स जो आहे मस्त कलेक्ट केला जातो एका पॉटमध्ये, त्या स्ट्रीमच्या बिलो एक पॉट ठेवला जातो, अटॅच केला जातो. त्याच्यामध्ये मग ते जे लिक्विड लॅटेक्स जे आहे ते कलेक्ट होतं. द लॅटेक्स इज ॲन इमल्शन लाईक अ मिल्कसारखा दिसणारा तो इमल्शन आहे. मग आता याला काय केलं जातं, आता हे मिल्क म्हटल्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे इमल्शन चिकट असा तो सबस्टन्स आहे. मग याच्यामध्ये कोॲग्युलंट ॲड केले जातात. तर इथे फॉर एक्झाम्पल कोॲग्युलंट कुठला दिलेला आहे, ॲसिटिक ॲसिड हा कोॲग्युलंटचं नाव सांगितलेलं आहे. हा कोॲग्युलंट म्हणजे काय तर तो काय काम करतो, त्या इमल्शन जे आहे म्हणजे लॅटेक्स जो आहे या लॅटेक्समध्ये हा ॲसिटिक ॲसिड मिक्स केला जातो. तर लॅटेक्स हा लिक्विड आहे. मग याचं काय करायचं आपल्याला सॉलिडिफिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲसिटिक ॲसिड ॲड केला जातो, त्याला कोॲग्युलंट असं म्हटलं जातं. आणि मग हा कोॲग्युलंट ॲड केल्यानंतर लॅटेक्सचं कन्व्हर्जन जे आहे हे कन्व्हर्टेड इंटू ॲमॉर्फस सॉलिड फॉर्म. याचं कन्व्हर्जन ॲमॉर्फस अगदी सॉफ्ट असा हा सॉलिड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतो. ठीक आहे. आणि मग फर्दर त्याचा यूज केला जातो.
तर हा काही नॅचरल रबरचा थोडासा रिमेनिंग पार्ट होता. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे पॉलिथिन. तर पॉलिथिन मागच्या लेक्चरला आपण स्टार्टिंगलाच बघितलं आहे पॉलिथिन काय आहे. पॉलिथिन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली यूज्ड हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक अँड हॅज फॉलोइंग स्ट्रक्चर. ॲक्च्युली हा पॉलिमरचा एक टाईप आहे. थर्मोप्लास्टिक हा पॉलिमरचा टाईप आहे, त्याच्यामध्ये हा पॉलिथिन येतो. स्ट्रक्चर इथे मेन्शन केलेले बघा पॉलिथिनचं स्ट्रक्चर. आता पॉलिथिन बघा, IUPAC नेम ऑफ पॉलिइथिलीन इज पॉलिथिन. दोन डिफरंट वर्ड्स तुम्हाला इथे दिसत आहेत, पॉलिइथिलीन आणि पॉलिथिन. ठीक आहे. तर डिफरन्स जो आहे, हेडिंग पण आपल्याला जी दिली आहे ते स्पेलिंग बघा पॉलिथिन आहे, आणि इथे IUPAC नेम ऑफ पॉलिइथिलीन इज पॉलिथिन. म्हणजेच हा जो वर्ड आहे पॉलिथिन हा IUPAC नेम आहे. ठीक आहे, IUPAC नेम आहे. आणि कॉमन नेम काय आहे, पॉलिइथिलीन हे कॉमन नेम आहे. ठीक आहे. आता आपण बघा हे वर्ड्स पण कसे आले, तर पॉलिइथिलीन जो दिसतोय या पॉलिइथिलीनमध्ये, एक मिनिट, हा जो वर्ड आहे पॉलिइथिलीन, या पॉलिथिनमध्ये स्पेलिंग जो येत आहे ते ETHYLENE, बरोबर. आता हे स्पेलिंग जे आहे हे काय आहे, कॉमन नेम कोणाचं, CH2 डबल बॉन्ड CH2चं आहे. ठीक आहे. तर CH2 डबल बॉन्ड CH2 याचं कॉमन नेम इथिलीन, त्याच्यापासून हा वर्ड तयार झाला पॉलिथिन, म्हणून ते कॉमन नेम असेल पॉलिइथिलीन. आणि IUPACमध्ये इथिलीनला पण काय म्हणतो, इथिन. ठीक आहे, इथिन. मग इथिनपासून जो वर्ड तयार केलेला आहे तो म्हणजे पॉलिइथिन. इथे असेल ते पॉलिइथिन. ठीक आहे, हा त्यातला डिफरन्स असेल. पॉलिथिन इज ऑफ टू काइंड्स, नेमली लो डेन्सिटी अँड लो डेन्सिटी पॉलिथिन अँड हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर पॉलिथिनचे दोन टाईप्स, लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. आपल्याला तर हे दोन्ही बघायचे आहेत. फर्स्ट वन, लो डेन्सिटी polythene or short form LDP. LDP is obtained by polymerization of ethylene under high pressure. It is about 1000 to 2000 atmosphere and temperature is at about 350 to 570 Kelvin in presence of traces of O2 and peroxides as initiator. आता हा जो लो डेन्सिटी आहे बघा, दोन्ही जे पॉलिमर्स आहेत लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन, हे दोनही काय आहेत, म्हणजे या दोघांचाही मोनोमर जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही टाईपचे जे लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन्स आहेत, दोघांचाही मोनोमर सेम आहे, तो म्हणजे इथिन आहे. तर इथे फक्त लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीचे स्ट्रक्चर्स तुम्हाला नाही आहेत, फक्त पुढे नाव दिलेलं आहे लो डेन्सिटी पॉलिमर. मोनोमर लिहायचं आहे फक्त, आणि पुढे LDP मेन्शन करायचं आहे. यातला दोघातला डिफरन्स काय आहे ते आपल्याला पुढे समजेल. तर द मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व फ्री रॅडिकल ॲडिशन अँड हायड्रोजन ॲटम ॲब्स्ट्रॅक्शन. द लॅटर रिझल्ट
in branching. As a result, the chain are closely held and the polymer has low density. ॲक्च्युली हा मेकॅनिझमचा पार्ट आहे, पण तो रिमूव्ह केलेला आहे. मागे मेकॅनिझम आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, पण रिमूव्ह केलेलं आहे ते. तर या मेकॅनिझममध्ये या लो डेन्सिटी पॉलिमर किंवा पॉलिथिन प्रिपरेशन जे आहे याचं मेकॅनिझम हे फ्री रॅडिकलवरती बेस असं आहे, किंवा या मेकॅनिझममध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्शन. अ लॅटर रिझल्ट इन ब्रँचिंग. ॲज अ रिझल्ट द चेन आर क्लोजली हेल्ड अँड पॉलिमर हॅज लो डेन्सिटी. ॲक्च्युली लो डेन्सिटी पॉलिमरमध्ये ब्रँचेस आहेत. मेन चेनमधला हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्ट होतो म्हणजे निघून जातो आणि तिथे ब्रँचिंग अटॅच होते. म्हणजेच हा जो लो डेन्सिटी पॉलिमर आहे याच्यामध्ये ब्रँचिंग्स क्रिएट झालेले असतात. इन अ हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्शन प्रोसेस इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ LDP. हा जो डिफरन्स आहे दोघांमधला की LDPमध्ये काय आहे, हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्शन. म्हणजे जी काही मेन चेन आहे इथे रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसेल ही मेन चेन दाखवली आहे. मेन चेनमधनं हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो अब्स्ट्रॅक्ट होतो म्हणजे तो रिमूव्ह होतो आणि तो कुठे जातो, एंडला जातो, चेनच्या एंडला अटॅच होतो. आणि जो हायड्रोजन ॲटम निघून गेलेला आहे तिथे काय अटॅच होते, ब्रँचिंग अटॅच होते. तर याला म्हणलं जातं लो डेन्सिटी पॉलिमर. द टर्मिनल कार्बन रॅडिकल अब्स्ट्रॅक्ट हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲन internal carbon atom in the form of an internal carbon radical. Termination step. In addition, polymerization gives rise to branching of this internal carbon. ठीक आहे, याला लो डेन्सिटी पॉलिमर म्हटलं जातं. मेन चेनमधला जी लॉंग चेन आहे त्यातला हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट होतो, तो कुठे जातो, टर्मिनल कार्बनला. टर्मिनल म्हणजे एंडला. आणि हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट ज्या कार्बनपासून झालेला आहे तिथे ब्रँचिंग क्रिएट होते. टर्मिनेशन स्टेप. इन ॲडिशन पॉलिमरायझेशन गिव्ज राईज टू ब्रँचिंग ऑफ देअर इंटरनल कार्बन्स. ठीक आहे, याला लो डेन्सिटी पॉलिमर असं म्हटलं जातं. आता याच्या प्रॉपर्टीज काय आहेत लो डेन्सिटी पॉलिमरच्या प्रॉपर्टीज. LDP फिल्म्स आर extremely flexible but tough, chemically inert and moisture resistance. It is poor conductor of electricity with melting point 110 degrees Celsius. काय आहे, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता आहे, म्हणजे बेंड होणं किंवा आपण जे म्हणतो ते फ्लेक्झिबिलिटी आहे. बट टफनेस आहे. केमिकली इनर्ट म्हणजेच केमिकल रिॲक्शन्स, केमिकली इनर्ट म्हणजे ॲसिडसोबत किंवा डायल्यूट ॲसिडसोबत याची रिॲक्शन होत नाही. अँड मॉइश्चर रेजिस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर जाऊ शकत नाही. इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मेल्टिंग पॉईंट 110 डिग्री सेल्सिअस. युजेस. LDP इज मेनली यूज इन प्रिपरेशन ऑफ पाईप्स फॉर ॲग्रिकल्चर, इरिगेशन, डोमेस्टिक वॉटर लाईन connection as well as insulation to electric cables. आपण ज्या घरामध्ये केबल्स यूज करतो, साध्या वायर्स ज्या आहेत छोट्या छोट्या, याच्यावरती जी कोटिंग आहे ती कशाची आहे, LDPची आहे. इट इज यूज्ड इन प्रोड्युसिंग एक्स्ट्रक्टेड फिल्म्स शीट्स मेनली फॉर पॅकेजिंग अँड हाऊसहोल्ड युजेस. आता हे एक्स्ट्रक्टेड फिल्म किंवा शीट म्हणजे त्या LDPपासनं एकदम थिन अशी जी काही शीट तयार केली जाते, फिल्म तयार केली जाते, त्याचा आपण पॅकेजिंग आणि हाऊसहोल्ड युजेस म्हणजेच काय, आपण ज्या घरामध्ये कॅरी बॅग्स यूज करतो त्याच एक्स्ट्रक्टेड फिल्म आणि शीट असं म्हणलं इथे. तर ज्या आपण जेवढ्या काही टाईपच्या कॅरी बॅग्स बघतो त्या सगळ्या LDPच्या आहेत. आणि इवन प्रिपरेशन ऑफ स्क्वीज बॉटल्स अँड अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. स्क्वीज बॉटल म्हणजे थिन अशा असणाऱ्या ज्या आपण प्रेस करू शकतो अशा बॉटल्स ज्या आहेत, किंवा अट्रॅक्टिव्ह कंटेनर्ससाठी पण असं यूज केला जातो.
हे झालं लो डेन्सिटी पॉलिमर. नेक्स्ट जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिमर. तर या हाय डेन्सिटी पॉलिमरमध्ये हा लिनियर पॉलिमर आहे. बघा त्यातला डिफरन्स जो आहे, कुठले कुठले पॉईंट्स येतील. LDP हा ब्रँच्ड पॉलिमरमध्ये येतो आणि हा काय आहे, लिनियर पॉलिमर विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. ठीक आहे, याची डेन्सिटी हाय आहे, लो डेन्सिटी पॉलिमरची डेन्सिटी लो आहे. आणि हे स्ट्रक्चर कसं आहे याचं, तर लिनियर पॉलिमर आहे. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीमधला डिफरन्स. त्याच्यासाठी हे पॉईंट्स लक्षात घ्या. हा लिनियर पॉलिमर आहे, डेन्सिटी हाय आहे, क्लोज पॅकिंग आहे. LDPमध्ये काय येतं, ब्रँचिंग येते. इवन लो डेन्सिटी असणारा तो LDP आहे. आता रिॲक्शन कंडिशन्स हा पण डिफरन्समध्ये पॉईंट येऊ शकतो. रिॲक्शन कंडिशन मेन्शन करू शकता तुम्ही. तर HDP इज ऑब्टेन बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिन इन प्रेझेन्स ऑफ झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट. कुठला एक कॅटॅलिस्ट यूज केला जातो, झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट यूज केला जातो. जो कसा बनलेला आहे, तर ट्राय इथिल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड ॲट अ टेम्परेचर ऑफ 333 Kelvin to 343 Kelvin and pressure 6 to 7 atmosphere. झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट यूज केला जातो आणि या कंडिशन्स मेन्शन केलेल्या आहेत, म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर. लो डेन्सिटीमध्ये टेम्परेचर प्रेशर डिफरंट आहे, इथे डिफरंट आहे. झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट इथे यूज केला जातो, जो कशाचा बनलेला आहे, ट्राय इथिल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड याचा तो झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट यूज केला जातो, जो या रिॲक्शनमध्ये यूज केला जातो. मग याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, HDP क्रिस्टलाइन नेचर आहे, मेल्टिंग पॉईंट 144 to 150 डिग्री सेल्सिअस. इट इज मच स्टिफर दॅन LDP. स्टिफर म्हणजे जास्त कठीण असा, आपण जो म्हणतो हार्डनेस असणारा, हार्ड असा. LDP पेक्षा हा स्टिफर आहे. हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हार्डनेस. टेन्साईल स्ट्रेंथ कशाला म्हणलं जातं, तर मेजरमेंट ऑफ फोर्स टू पुल समथिंग टू द पॉईंट वेअर इट ब्रेक्स. म्हणजे जर सपोज आपण एखादा वायर घेतलेला आहे आणि त्याला ओढतोय, आपण फोर्स लावून त्याला ओढतोय, तोडण्यासाठी आपण त्याला ओढतोय, तर जेवढी जास्त तुम्हाला तो फोर्स अप्लाय करावा लागेल, म्हणजेच काय, त्या सबस्टन्सची टेन्साईल स्ट्रेंथ ही कशी आहे, हाय आहे. ठीक आहे, त्याला एखादा सबस्टन्स ब्रेक करण्यासाठी जो आपण फोर्स अप्लाय करतो, तो जेवढा जास्त असेल त्याला काय म्हटलं जाईल, हाय टेन्साईल स्ट्रेंथ. आणि जेवढा कमी लागतोय फोर्स त्याला म्हटलं जाईल लो टेन्साईल स्ट्रेंथ. ठीक आहे, मग हा दोघांमधला मेन फरक आहे बघा LDP आणि HDPमध्ये, की HDPमध्ये काय आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, म्हणजेच हार्डनेस जास्त आहे. इट इज मोर रेजिस्टन्स टू केमिकल दॅन LDP. Uses of HDP. HDP is used in manufacture of toys and other household articles like bucket, dustbin, bottles, pipes, etc. It is used to prepare laboratory wares and other objects where high tensile strength and stiffness is required. म्हणजेच काय, हार्ड सबस्टन्सेस बनवण्यासाठी, म्हणजे ॲज कम्पेअर टू लो डेन्सिटीमध्ये आपण जे एक्झाम्पल बघितले, पॉलिथिनस म्हणजे आपण जर कॅरी बॅग म्हणलो, किंवा स्क्वीज्ड बॉटल म्हणजे ज्याला तुम्ही पीळ देऊ शकता, असे जे सबस्टन्सेस आहेत ते LDPमध्ये येतात. आणि HDPमध्ये हार्ड असे जे मटेरियल्स आहेत, म्हणजे पाईप असो, पाईप म्हणजे हार्ड जो पाईप असतो तो त्या टाईपचा येतो याच्यामध्ये, किंवा डस्टबिन, बकेट आपण जे घरामध्ये यूज करतो ते सगळे HDPमध्ये आहेत.
हा इथे लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिमर पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट जो आहे तो टेफ्लॉन. म्हणजे नेक्स्ट पॉलिमर टेफ्लॉन. केमिकली टेफ्लॉन इज पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिलीन. The monomer used in preparation of Teflon is tetrafluoroethylene. बघा, टेफ्लॉनचा मोनोमर, टेफ्लॉन हा एक पॉलिमर आहे. या पॉलिमरचा मोनोमर जो आहे तो काय आहे? टेट्राफ्ल्युरोइथिलीन आहे. या मोनोमर हे त्याचं स्ट्रक्चर असेल CF2 डबल बॉन्ड CF2. तर या टेट्राफ्ल्युरोइथिलीनवरनंच याला काय म्हणलेलं आहे? टेट्राफ्ल्युरोइथिलीन या वर्डच्या आधी फक्त इथे काय केलं आहे? पॉली वर्ड अटॅच केलेला आहे. पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिलीन. टेफ्लॉनलाच काय म्हणू शकता तुम्ही? पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिलीन. जसं इथिन, पॉलिथिन. ठीक आहे. इथिन हा मोनोमर झाला, याच्यापासून पॉलिथिन प्रिपेअर केला जातो. सिमिलरली टेफ्लॉन हे अनदर नेम आहे. केमिकली आपण काय म्हणतो त्याला? टेट्राफ्ल्युरोइथिलीन. ठीक आहे. आता हा टेट्राफ्ल्युरोइथिलीन इज पॉलिमराइज्ड बाय यूजिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर सच ॲज हायड्रोजन परऑक्साईड और अमोनियम परसल्फेट ॲट हाय प्रेशर. आता जनरली या रिॲक्शनमध्ये जो ॲक्च्युली रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी फ्री रॅडिकल्स यूज होतात ॲज अ इनिशिएटर, म्हणजे सुरुवात होण्यासाठी. फ्री रॅडिकल बाय यूजिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर सच ॲज. मग तो फ्री रॅडिकल इनिशिएटर कोण आहे? तर हायड्रोजन परऑक्साईड हा तिथे यूज केला जातो, किंवा अमोनियम परसल्फेट. म्हणजे हे काय करतात? तर इनिशिएटर म्हणजेच रिॲक्शन सुरुवात करून देण्यासाठी असं म्हणता येईल आपल्याला, की रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी काय यूज होतो तिथे? तर हायड्रोजन परऑक्साईड किंवा अमोनियम परसल्फेट यूज केले जातात. रिॲक्शन बघा जशी सेम आहे, जशी आपण पॉलिथिनची दाखवतो सेम टेफ्लॉनची आहे, जी आपण CH2 जे म्हणतो. पॉलिथिनमध्ये आपण CH2 डबल बॉन्ड CH2 असं दाखवलेलं आहे एंड टाईम. आणि जेव्हा पॉलिमर तयार होतो ऑन पॉलिमरायझेशन इट फॉर्म CH2 सिंगल बॉन्ड CH2 एंड टाईम. ठीक आहे. सेम रिॲक्शन आपल्याला टेफ्लॉनसाठी लिहायचं आहे. फक्त Hच्या जागी काय लिहिणार तुम्ही? F लिहा. रिॲक्शन सेम असेल. तुम्हाला लक्षात फक्त काय ठेवायचं आहे? मोनोमरचं नाव. ठीक आहे. बघा रिॲक्शन बघूयात आपण. एन टाईम CF2 डबल बॉन्ड CF2. एन टाईम काय घेतला आपण? टेट्राफ्ल्युरोइथिन घेतला. मग काय होणार? हा CF2 डबल बॉन्ड CF2 हा मोनोमर झाला. ऑन पॉलिमरायझेशन इट फॉर्म्स CF2 सिंगल बॉन्ड CF2 एन टाईम. हा काय तयार झाला? टेफ्लॉन किंवा पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिन, काही म्हणू शकता तुम्ही. तर ही त्याची रिॲक्शन असेल. मोनोमर जेव्हा बघा रिॲक्शन विचारली आहे तर तुम्हाला या मेथडमध्ये रिॲक्शन लिहिता येते, पण क्वेश्चन जर विचारला मोनोमर, राईट डाऊन मोनोमर ऑफ टेफ्लॉन, तेव्हा फक्त काय लिहायचं आहे? CF2 डबल बॉन्ड CF2. एन इंडिकेट करायचा नाही, हा त्याचा मोनोमर झाला. आणि जेव्हा रिपीटिंग युनिट मेन्शन करा म्हणतात तेव्हा फक्त काय लिहायचं आहे? CF2 सिंगल बॉन्ड CF2 डॅश. हा त्याचा रिपीटिंग युनिट झाला. आणि जेव्हा तुम्ही पॉलिमर लिहिता तेव्हा रिपीटिंग युनिटला फक्त बॉक्समध्ये टाकता आणि बॉटमला N लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे असेल टेफ्लॉन प्रिपरेशन. आता याच्या प्रॉपर्टीज बघूयात. टेफ्लॉन इज अ टफ, केमिकली इनर्ट अँड रेजिस्टन्स टू हीट अँड अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट. हे त्याच्या प्रॉपर्टीज असतील.
आता याचा यूज बघूया, याचा यूज कुठे केला जातो. The CF bond is very difficult to break and remains unaffected by corrosive alkaline organic solvent. आता काही जे केमिकल्स आहेत म्हणजे अल्कलाइन ऑर्गॅनिक सॉल्वंट, अल्कलाइन म्हणजे बेसिक नेचरचे जे आहेत, यांच्यामुळे काही सबस्टन्सेसला करोजन क्रिएट होऊ शकतं. पण हा जो टेफ्लॉन आहे हा कसा आहे, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन अनअफेक्टेड बाय, म्हणजे या करोसिव्ह अल्कलाइन सबस्टन्सेसचा याच्यावरती काहीही अफेक्ट होत नाही. याचे युजेस बघा. टेफ्लॉन इज यूज्ड इन मेकिंग नॉनस्टिक कुकवेअर, ऑइल सील्स अँड गॅस्केट. इथे खाली फिगर्स दाखवलेले आहेत. कुकवेअर्स प्रिपरेशन, ऑइल सील्स आणि गॅस्केट यांच्यासाठी या टेफ्लॉनचा यूज केला जातो. नेक्स्ट जो आहे पॉलीॲक्रिलोनायट्रिल. तर हा नेक्स्ट पॉलिमर असेल. याचा मोनोमर जो आहे तो काय असेल, ॲक्रिलोनायट्रिल हा त्याचा मोनोमर आहे. ॲक्रिलोनायट्रिलचं स्ट्रक्चर काय असेल, CH2 डबल बॉन्ड CHCN. हा काय झाला मोनोमर ॲक्रिलोनायट्रिल. कोणाचा, पॉलीॲक्रिलोनायट्रिल या पॉलिमरचा हा मोनोमर झाला. आता रिॲक्शन जी दाखवलेली आहे बघा, पॉलिमरायझेशन. काय करायचं आहे, हा बॉन्ड फक्त ब्रेक करायचा आहे आपल्याला आणि ब्रॅकेटमध्ये टाकायचं. म्हणजेच काय लिहिणार आपण, रिॲक्शन कशी असेल, तर N टाईम CH2 डबल बॉन्ड CHCN. ऑन पॉलिमरायझेशन बॉन्ड ब्रेक करायचा फक्त आणि तो ब्रॅकेटमध्ये टाकायचा CH2 सिंगल बॉन्ड CN पुढे दाखवण्याऐवजी ब्रँचिंग अशी मेन्शन केली आहे आणि हा N टाईम आला. ठीक आहे. हा काय तयार झाला, पॉलीॲक्रिलोनायट्रिल हा पॉलिमर तयार झाला. पॉलीॲक्रिलोनायट्रिल रिझेंबल्स वूल अँड is used as a wool substitute and for making अर्लॉन or ॲक्रिलॉन. म्हणजेच काय, वूलला सबस्टिट्युएंट आहे, म्हणजेच वूलसारखा आहे. जे आपण वूल जो नॅचरल सबस्टन्स आहे त्याच्यासारखाच हा पॉलीॲक्रिलोनायट्रिल आहे. म्हणजेच आपल्याला काही क्लॉथ्स प्रिपरेशनसाठी या पॉलीॲक्रिलोनायट्रिलचा यूज करता येतो. ठीक आहे. मग याच्यापासूनच अर्लॉन, ॲक्रिलॉन हे प्रिपेअर केले जातात. म्हणजे हे पण सबस्टन्सेस आहेत, याचा फर्दर यूज आहे तो. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट सेशनला नेक्स्ट पार्ट बघूया. थँक्यू.